आम्ही ते काही दिया परदेसचं शूटिंग करत आहोत. झी मराठी बरोबर वीणा वर्ल्डला नेहमीच काम करताना खूप मजा येते आणि त्यात इथे स्वित्झर्लंडमध्ये भर थंडीत डिसेंबरमध्ये काही दिया परदेसच्या टीम बरोबर वीणा वर्ल्ड तर्फे मी आणि निमेश आलो आहोत आणि खरंच खूप मजा येते. कारण एरवी उन्हाळ्यात स्वित्झर्लंडला खूप वेळा येणं होतं, स्प्रिंगमध्ये येणं होतं, पण डिसेंबरची ही जी थंडीची मजा आहे ही कदाचित काही दिया परदेसची टीम इथे असल्याने ही थंडी पळून गेली आहे आणि खूप 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 मजा येते. सगळ्या जगाला हे स्वित्झर्लंड असं दिसावं आणि काही दिया परदेस तर भारतातच नाही, भारताच्या बाहेर देखील खूपच प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे जगभर काही दिया परदेस ह्याच्यात स्वित्झर्लंडचं सौंदर्य हे अजूनच खुलून येईल आणि सगळ्यांना ही खूप खूप आवडेल ह्याची मला खात्री वाटते. डिसेंबरमध्ये फिरण्यात अशी मजा असते की लोकल आणि ऑथेंटिक एक्सपिरियन्स आपल्याला जास्त मिळतो. त्यामुळे खूप इंडियन्सची गर्दी अशी दिसली नाही आम्हाला. गंमत अशी झाली की लुसनमध्ये फिरताना चक्क आम्ही ब्रिजवर होतो आणि स्टेशनकडे ट्रेनसाठी जात होतो तेव्हा अरे बापरे काही दिया परदेसची टीम असं अगदी लोक ओरडायला लागली आणि बघितलं तर पुण्यातली मंडळी होती आणि अचानक 2-3 जोडपी तिथे भेटली आणि त्यांना देखील काही दिया परदेसच्या टीमला भेटून खूप आनंद झाला आणि आम्हालाही त्यांना भेटून आनंद झाला. काही दिया परदेसच्या टीमबरोबर काम करणं म्हणजे वीणा वर्ल्ड आणि काही दिया परदेस हे एकच फॅमिली आहे असं मला वाटतं आणि अक्षरशः मला वाटतं अगदी एका दिवसात सगळे एका परिवारासारखे आणि एका फॅमिलीसारखे आम्ही फिरतोय. शिव आणि गौरीला तर स्वित्झर्लंडमध्ये किती मजा येते हे तुम्ही बघालच. तसंच तुम्ही देखील वीणा वर्ल्ड बरोबर स्वित्झर्लंडचं सौंदर्य बघू शकता. नक्की या. बॅग भरो निकल पडो विथ वीणा वर्ल्ड. काही दिया परदेस.